आमच्या शिवनाम कमिटी मार्फत राबवत आहोत। हे राबवत असताना आता तसं नाही आहे, त्याच्याबरोबर सर्व समाज आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही हा कार्यक्रम गेल्या 3 वर्षापासून अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवित असतो। या कार्यक्रमामध्ये आजचा जो कार्यक्रम प्रसादाचं कीर्तन झालं, या प्रसादाच्या कीर्तनाच्या वेळेस आता आपल्याला लाभलेले श्री शब्र 108 विश्व चैतन्य महाराज आष्टी यांना जेव्हा आम्ही निमंत्रण दिलं तेव्हा आम्हाला शंका वाटली की महाराजाचं कीर्तन कसं होईल। पण आता जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं, खरोखर त्याच्यामध्ये लक्ष्मण महाराजच अवतरले होते आणि त्यांच्या अत्यंत प्रभावी अशा वाणीतून त्यांनी आपल्याला प्रसादाचं कीर्तन आणि लक्ष्मण महाराजाचं सर्व चरित्र अत्यंत आपल्या स्वजळ गोड वाणीमध्ये आपल्याला समजावून सांगितलं। आतापर्यंत लक्ष्मण महाराज कोण हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हते, मला तर माहीत नव्हते, पण आज मी ऐकलं त्यांना आणि लक्ष्मण म्हणजे की रामाचे भाऊ एवढंच आपल्याला माहीत होतं। पण आता हे गुरुवर्यामध्ये लक्ष्मण महाराज हे आज आपल्याला कळले, त्यांना चांगलं समजावून घेतलं आणि ते आजच्या महाराजांनी आपल्याला समजावून सांगितलं। खरोखर त्यांच्या या सोजवळ वाणीमधून ते आपल्याला चांगलं समजलेलं आहे। या कमिटी मार्फत प्रथमतः मी त्यांचे सदैव आभार मानतो। विशेषतः सांगायचं म्हणजे वेळेच्या आधी ते उपस्थित राहिले आणि अत्यंत जास्त वेळ त्यांनी घेऊन आपलं प्रवचन अत्यंत प्रभावीपणे त्यांनी केलेलं आहे। त्यांचं कीर्तन अत्यंत प्रभावी झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे सदैव या कमिटीमध्ये आभार मानतो। या 8 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर आपल्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। विशेषतः श्री महाराज गुरुवारी आपल्याला लाभलेले आहेत वेगवेगळ्या दिवशी, त्यामध्ये श्री शब्र 108 सिद्धदेव शिवाचार्य महाराज बेटमोगरा, श्री शब्र 108 पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव, श्री शब्र 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज भस्मत, श्री शब्र 108 आता लाभलेले विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर, श्री शब्र 108 राजेश्वर शिवाचार्य महाराज अहमदपूर आणि श्री गुरुवर्य शिवलिंग गुरु महाराज होलसूर त्यांनी कालच्या आपल्या प्रवचनामध्ये अत्यंत प्रभावीपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ते हदगावचे आहेत आणि त्यांनी आपल्या हदगावचे महाराज श्री शिवचैतन्य विश्व चैतन्य शिव चैतन्य आपल्याला काल लाभलेले होते, त्यांनी आपल्याला प्रभावीपणे काल मार्गदर्शन केलेलं आहे। यानंतर कमिटीचं काम आहे, कारण आपण हा सतत 3 वर्षापासून कार्यक्रम राबवत असतो। हे कार्यक्रम राबवत असताना अनेक गोष्टीची मदत आपल्याला करावी लागते आणि त्या गोष्टी पूर्ण करत असताना ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा नाम उल्लेख करून आभार मानणं हे आम्ही आमच्या कमिटीचं कर्तव्य समजतो। विशेषतः या आता जो भोजनाचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत खर्चिक असतो। अत्यंत नामांकित गुत्तेदार माधवराव एकलारे यांनी सांभाळला आणि आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे कमिटी मार्फत आभार मानतो। याच्यानंतर बऱ्याच मान्यवरांनी आम्हाला तन मन धनाने सहकार्य केलेलं आहे, त्यांचाही नाव उल्लेख करणं इथं गरजेचं आहे। विशेषतः महानगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय किशोर स्वामी यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि आर्थिक सहकार्य मदत केलेलं आहे। त्याबरोबर सुमित मोरगे, माधवराव पटणे, माधवराव एकलारे, जयचंद्र दत्तापुरे, डॉक्टर माधवराव काळेकर, त्रिंबकराव धाकेकर, राजेंद्र हुर्डे, विद्याधर भेरे, संतोष पांडागळे, श्री बालाजी पांडागळे, संजय भेळे
मारुतप्पा धोंडे, सुनील सेटे, श्रीनिवास संगरो, अजय साळकर, मारुतराव डांगे, गडगे अँड निर्णय डेव्हलपर्स, सूर्यकांत विश्वासराव या लोकांनी तर मनधनाने या ठिकाणी येऊन सहकार्य केलेलं आहे आणि दररोज उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. त्यामुळे त्या सर्वांचे त्या कमिटी मार्फत मी आभार मानतो. आता मला प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही, आम्ही फक्त नाम मात्र काम करणारे पडद्यामागचे दुसरेच आहे. जसं जेव्हा एखादं नाटक प्रगट करत असताना जेव्हा पाठ नसतं तेव्हा त्याला पाठांतर मागून कुणीतरी सांगत असतं, तसंच काम करणारे जरी कामचे नाव जरी पुढे असले तर काम करणारे पडद्यामागचे दुसरेच आहे. त्यांचेही आभार मानणं हे गरजेचं आहे. त्यामध्ये शिवराम पांडागळे, शंकरराव पत्रे, नंदोबा देवणे, शंकरराव खोट, दीपकाबा खाकरे, रमाकांत नावदे, त्याचबरोबर माधवराव सातापुरे, सुधाकरराव डांगे, उमाकांत दॅडे, दोंडीबा होनराव, मदनराव पाटील, नागोराव बाबळे, देवराव मातापुरे, हरिराव नरसिंगे, विठ्ठलराव कारामुंगे, अशोकराव अगलावे, अशोकराव गुळपे, नंदकुमार दुर्देवार यांचंही आपल्याला मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. वेळोवेळी त्यांनी आपल्याला सहकार्य केल्यामुळेच हा कार्यक्रम अगदी सुरक्षितरित्या आम्ही पार पाडू शकलो. महिला कार्यकारिणीमध्ये ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी शिवपाठ आणि बाकी गोष्टी अत्यंत प्रभावीपणे राबवलेल्या आहेत, त्यांचे आभार मानणं मी क्रमप्राप्त समजतो. त्यामध्ये सौ शैलजा स्वामी, श्रीमती वंदना मोरगे, श्री गिरजाताई पटणे, सौ नंदाताई उजिरे, सौ मनीषाताई एकलारे, शुभांगी पांडागळे, शारदाताई दत्तापरे, स्मिता काळेकर, चंद्राताई हळदे, रेखाताई पत्रे, श्रीमती शांताताई कडगे, श्री जयस्वाल, जयश्री जयस्वाल, श्री सौ जयश्री देवरे, मंजुषाताई लांडगे यांचेही या ठिकाणी या प्रसंगी कमिटीतर्फे आभार मानतो. आता तुम्हाला असं वाटेल सर प्रत्येकाचं नाव काय घ्यायला गेले, एकाचं नाव घेतं एकाचं नाही घेतं तर दुसऱ्याला राग येतो, कारण हा मानवाचा हा गुणधर्म आहे. म्हणून कोणालाही राग येऊ नये, कोणालाही त्यामध्ये दूरपणा वाटू नये म्हणून सर्वांच्या नावाचा मी उल्लेख करतो. त्यामध्ये काही जण प्रत्यक्ष या ठिकाणी राबलेले असतील, काही जण कदाचित आलेली नसतील, तरी पण त्यांचं सहकार्य बाहेरून कामणं आम्हाला होतं. त्यामुळं त्यांचं नाव घेणं क्रमप्राप्त मी समजतो. व्यासपीठ प्रमुख, आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही महाराज, खरं व्यासपीठ जे राबवलेलं आहे या ग्रंथराज ब्रह्मरहस्य पारायणाच्या वेळेस त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यामध्ये शिवभक्त पंडित पारायण सिद्धेश्वर स्वामी जोडेकर, शिवभक्त पारायण काशीनाथ स्वामी पुजारी, सुभाष पाटील हर्गेकर आणि भुजंगराव कावरे यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यासपीठ राबवलेलं आहे. आणि सकाळचा जो पाठांतराचा जो कार्यक्रम होता, पारायणाचा जो कार्यक्रम होता तो अत्यंत प्रभावपणे त्यांनी राबवलेला आहे. आता या ठिकाणी बरेच जणांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे. सर्वांचे मी या कमिटीतर्फे ज्यांची नावं घेतली, त्यांची नावं घेतली नाही त्या सर्व शिवभक्तांचे मी मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या समोर असलेले जे महाराज आहेत त्यांचे आभार मानून ऋण व्यक्त करून मी माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.